श्री स्वामी समर्थ स्वामी भक्ती एक आध्यात्मिक प्रवास या आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आपण आज या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज आपल्याला काय सांगू इच्छितात, त्यांची शिकवण काय आहे, त्यांचे विचार काय आहेत ते जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. जर नशीब काही चांगलं देणार असेल तर त्याची सुरुवात ही कठीण गोष्टीनेच होते आणि नशीब काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात ही नेहमी अशक्य गोष्टीनेच होते. अशक्य ही शक्य करतात स्वामी. अडचणी या आयुष्यात नसून त्या माणसाच्या मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी जीवनात आपोआप मार्ग मिळेल. एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून त्याच्या हसत्या खेळत्या जीवनात संकटे आणून ज्या माणसांना आनंद मिळतो त्यांनी फक्त हे लक्षात ठेवा, नियतीचा फेरा हा सर्वत्र फिरतो. तुमच्या पापपुण्याचा हिशोब हा होतोच. श्री स्वामी समर्थ. जे बदलता येईल ते बदला, जे बदलता येत नाही ते स्वीकारा आणि जे स्वीकारताही येत नाही त्यापासून दूर राहा, परंतु स्वतःला आनंदी ठेवा. अशक्य ही शक्य करतात स्वामी. माणसाच्या जीवनात संकटे ही फक्त तुमच्यातील शक्ती आणि चिकाटी पाहण्यासाठीच येत असतात. जिथे आपण पडतो असमर्थ तिथे उभे राहतात फक्त श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सत्य ही एक अशी श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो. पण असत्य एक प्रकारचे कर्ज आहे. त्यामुळे तत्काळ सुख मिळतं परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावीच लागते. आपल्या आयुष्यातील वाईट वेळेत आपली साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेस साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांची किंमत कधीच विसरू नका. हिऱ्यामुळे जशी दागिन्याची किंमत वाढते तशीच कर्मामुळे माणसाची किंमत वाढते. जेव्हा आपण कुणासाठी तरी काही चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असते. श्री स्वामी समर्थ. जीवनात यशस्वी होण्याचा एकच उत्तम मार्ग आहे, दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहण्याची हिंमत आपल्या मनात असली पाहिजे. आपण आपल्या आयुष्यात किती आनंदी आहोत याला महत्त्व नाही, तर आपल्यामुळे कोण कोण आनंदी आहे व आपण कुणामुळे आनंदी आहोत याला खूप जास्त महत्त्व आहे. एखाद्या पाषाणातून देवाची मूर्ती बनविण्यासाठी टाकीचे घाव सहन करावेच लागतात. तसेच आपल्या जीवनातील कठीण परिस्थितीला सामोरे गेल्याशिवाय मानवी मूर्ती कशी बनणार. सुखासाठी कोणाकडे हात पसरू नका. वेळ जाईल, त्यापेक्षा दुःखाशी 2 हात करा, चांगली वेळ निश्चित येईल. माझा हा निवांत क्षण नसून तुझ्या कर्मावर मी नजर ठेवून आहे. वर्तमानात असताना नामात राहा. तू स्वतः निस्वार्थ कर्माचा रोप लाव. कुणाच्या आशेवर मदतीवर अवलंबून राहू नकोस, कारण त्या रोपावर येणाऱ्या फळावर अधिकार हा फक्त तुझाच असेल. कोणाला आपले करायचे तर मनापासून करा. कोणावर राग व्यक्त करायचा असेल तर मुखाने करा, मनाने नाही, कारण ज्या दोऱ्याला गाठ नसते तो दोरा सहज सुईतून प्रवेश करतो. आचार विचार घराची आखणी आहे. प्रेम घराचा पाया आहे. थोर माणसे घराच्या भिंती आहेत, तर सुख हे घराचं छत आहे. जिव्हाळा घराचा कळस आहे, तर माणुसकी तिजोरी. आपापसात प्रेम ही धनदौलत आहे, तर नामस्मरण इथला आत्मा आहे. उदास असशील तर माझे नाव घे, दुःखी असशील तर माझे ध्यान घे, मार्ग भेटत नसेल तर माझे आचार विचार घे. एवढ्याने समाधानी नसशील तर बाळ अक्कलकोटीची धाव घे. चिंता तुला त्रास देत असेल, भिंती सतावत असतील, कुणी नसेल तुझ्या संगी साधी, तर घाबरून काढू नकोस पळ. नको वागू स्वार्थी, नको मारूस मन. मी तुझाच आहे प्रतिक्षण आणि सगळ्यांना ठामपणे स्वामी आहे ना म्हण. माझ्यावर प्रेम आहे तर माझ्या विचारांचे पालन कर. कोणीही तुझं काहीच बिघडवू शकत नाही. नित्य माझे स्मरण कर.
निस्वार्थ कर्म हाच एक धर्म, बाकी मनाचा पसारा. कर्म करता करता नाम घेत जा, मग ना उरे मन आणि नाही पसारा. दुसऱ्याच्या ताटातले हिसकावून घेण्यात शान नाही, तर कुणाला आपल्या ताटातले देण्यात आहे खरे समाधान. ही नियती आहे की हिसकावून खाणारा सुखी होत नाही आणि वाटून खाणारा कधीच दुःखी होत नाही. मी माझ्या भक्तांना पाठबळ सतत देत असतो. ज्यांनी मला जाणले त्यांना हे कळाले आणि ज्यांना नाही कळाले त्यांनी मला आपणहून गमावले. अति उच्च शिखरावर जरूर पोहोचा, पण जगाने तुमच्याकडे पाहावे म्हणून नाही, तर तुला जगाकडे नीट पाहता यावे म्हणून. माझे निष्पाप भक्त आणि मी भिन्न नाही, म्हणूनच अक्कलकोट माझ्या भक्ताचे हृदय आणि त्यांचे हृदय माझे शाश्वत धाम. माझे सच्चे भक्त कधीच कुणाला दुखावत नाही, कारण त्यांना माहीत आहे की समोरही स्वामीच आहेत. जे साधक अविश्वास दाखवत नाही आणि माझ्या निस्सीम प्रेम करतात, खऱ्या अर्थाने मी त्यांच्या मागेपुढे नेहमीच चालतो. स्वामींना जेव्हा आपण तळमळीची प्रार्थना करतो, त्याच क्षणी स्वामी आपली प्रार्थना ऐकतात आणि त्यांच्या दिव्य नियोजनानुसार सारे ब्रह्मांड कामाला लागतं. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरू अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आशा करतो तुम्हाला श्री स्वामी समर्थांचे प्रेरणादायी ठरणारे चांगले विचार नक्कीच आवडले असतील. आपल्याला जर आवडले असतील तर नक्कीच तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत आवर्जून शेअर करा व आपल्या स्वामी भक्ती एक आध्यात्मिक प्रवास या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आम्ही तुमच्यासाठी अशीच मराठीमध्ये नवनवीन माहिती घेऊन येत असतो. सर्व माहिती वाचल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तुमचा दिवस चांगला जावो. धन्यवाद.